श्री गुरुदेव सुप्रभात. आज माझं लवकरच उरकलं होतं बघा. दिवस उगवण्यापूर्वीच माझी देवपूजा झाली होती आज. कारण असं की मला आज श्रीलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं होतं, म्हणून आज मी जरा लवकरच उठले होते. आणि बघा, काल सासूबाईंनी येताना रानातून भाजी आणली होती. ही भाजी चिलाची आणि तांदूळसा मिक्स, दोन्ही मिक्स भाजी ती लेकरांच्या डब्यासाठी म्हणलं करून घ्यावी. आणि आज चुलीवरच मी चपात्या आणि भाकरी बनवल्या होत्या बघा. भाजी म्हटलं गॅसवर बनवावी. आणि मी श्रीलीला अमृताचं पारायण करण्यासाठी संकल्प केला होता बघा. हे सगळं सामान घेऊन बसले मी. एक तांब्याचं तामण घेतलंय आणि एक फुलपात्र, चमचा आणि त्यात पाणी, थोड्याशा अक्षदा घेतल्यात आणि त्यावरनं हळदी कुंकू, पाणी आणि अक्षदा असं मिळून हातावर घ्यायचं आणि संकल्प सोडायचा की मी एवढं दिवसाचं एवढं पारायण करणार आहे. त्या श्रीलीला अमृतमध्ये ना 21 अध्यायाचं पारायण आहे बघा. आणि ती मी 7 दिवसात पूर्ण करणार आहे, कारण मी हे 3 अध्याय दररोज घेणार आहे बघा. आणि गुरुमाऊलींची शिकवण आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. ह्याच्यात राजा सोमकांताची कथा आलेली बघा. ही कथा गणेश पुराणामधली